नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ना गणपती बाप्पासाठी मोदकाचा एक नवीन प्रकार बनवणार आहोत. तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू रेसिपीला. तर आपल्याला मोदक बनवण्यासाठी ना 1 वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. एकदम बारीक असा रवा घ्यायचा आहे. आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली. पिठी साखर आपल्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता. नंतर डेसिकेटेड कोकोनट घेतले मी अर्धी वाटी. 1 वाटी ना दूध घेतले, ते पण आपली मलाई सहित घेतले, म्हणजे आपले रवा मलाई मोदक आहे ना, तर मग ते एकदम मलाईदार होण्यासाठी दूध घेतले. त्यानंतर इथं ड्रायफ्रूट घेतले, काजू बदाम आणि मनुके घेतले. इथं तूप घेतले 3 चमचे, मिल्क पावडर घेतली 1 चमचा आणि वेलची पावडर अर्धा चमचा घेतली. पॅन गरम करून घेतलं, त्यामध्ये तूप घेतले ना, ते तूप सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये आपण जो रवा घेतलाय तो चांगला भाजून घ्यायचा, एकदम कमी गॅसवर भाजायचा आहे, म्हणजे त्याचा रंग नाही बदलायचा, पण एकदम असं कमी गॅसवर छान असं भाजून घ्यायचं. 5 मिनिटे ना आता मी एकदम कमी गॅसवर म्हणजे एकदम असं बारीक भाजून घेतलाय. त्यामध्ये ना हे डेसिकेटेड कोकोनट घेतले ना, हे टाकून घ्यायचं आणि फक्त असं 1-2 मिनिट असं त्याच्यावर फिरून घ्यायचं. आपल्याला फक्त जास्त नाही भाजायचं. त्यामध्ये आपल्याला आता मिक्स झाल्यावर पूर्ण आपण जी पिठी साखर घेतली, पिठी साखर नाही, पहिल्यांदा दूध घालून घ्यायचं. आपल्याला जे आपण साईज दूध घेतले ना ते घालून घ्यायचं. आणि आता याबरोबर ना थोडं आपण 5-1 मिनिटं परत शिजवून घेऊ. दूध घालून पण 5-1 मिनिटं मी ना शिजवून घेतलं रवा दुधाबरोबर. आता त्यामध्ये पिठी साखर घालायची. आता पिठी साखर घातल्यावर ना ते थोडं पातळ होईल मिश्रण, म्हणून आपल्याला हे बनवायचे मोदक त्याचं ते पूर्ण तयार होईल स्टफिंगसाठी आपल्याला. आता ही तयार झाली. यामध्ये ना आपण वेलची पावडर घालून घेऊ, मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा. आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण काजू बदाम ते घेतले ते टाकून घेऊ. त्यामध्ये थोडी वेलची पावडर, मिल्क पावडर टाकायची. हे ना वाटून घ्यायचं मिक्सरला. आता हे मिक्सरमधून दळून घेतलं ना, यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आपल्याला. त्यामध्ये ना 1 चमचा दूध घालून अगोदर ते करून बघायचं, गोळा होत असेल तर, नाही तर मग अजून दूध टाकायचं. आपल्याला मध्ये भरण्यासाठी करायचं स्टफिंगसाठी. तुम्ही साखरेऐवजी गूळ पण वापरू शकता. आता मी याचे ना असे छोटे छोटे बॉल तयार करून घेतले, जे आपल्याला मध्ये स्टफिंगसाठी भरायचे ते. आणि इथे मी मोदकाचा साचा घेतलाय, त्याला आता थोडं तूप लावून घ्यायचं. एकदाच लावायचं आपल्याला, परत नाही लावायचं. आणि 2 असे पिस्त्याचे काप आपल्याला टाकायचे त्याच्यात. आणि ज्यात आपण हे बनवले ना, यास पॅक करून त्यामध्ये घालून घ्यायचं. चांगल्या हाताने बोटाने नासे दाबून दाबून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण जे करून घेतले स्टफिंगसाठी ते भरून घ्यायचं. वरून परत थोडं रवा लावून घ्यायचा, आपला जो शिजवून घेतला आपण तो. आणि हळूच असं ना खूप छान असं आपलं मोदक तयार होतो, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे मी आता ना बाकीचे मोदक पण तयार करून घेते. फक्त आपल्याला भरताना ना असं बोटाने दाबून भरायचं चांगलं, म्हणजे त्याला ना कळ्या छान पडते अशा. आणि ही मोदक आहे ना खूप छान होते अशी मलाईदार खायला पण. आणि हे तुम्ही ना 2-3 दिवस ठेवू पण शकता तसेच, ते म्हणजे खराब नाही होती. ते आपण सगळं भाजून व्यवस्थित घेतलेलं आहे. तर रवा मलाई मोदक तयार झाले, तुम्ही बघू शकता. खूप छान असे मोदक होते आणि करायला पण एकदम सोपे, कोणी पण करू शकते, इतके छान आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करीत चला. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.